नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे। 2026ची भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026ची भरती आहे। जागा आहेत 5 जागांसाठी ते भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 44,900 ते 1,42,400 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। या जॉबचा PDF हा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026ची भरती आहे। पदाचे नाव आहे विभागीय कामगार व कल्याण अधिकारी वर्ग ब। या पदासाठी इथे भरती होणार आहे। 5+ जागा इथे असणार आहेत। अर्ज करण्याचा कालावधी बघा 12 मार्च 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। मागासवर्गीय वर्गासाठी 900 रुपये आणि खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये इथे अर्ज शुल्क लागणार आहे। 38 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 44,900 ते 1,42,400 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण मुंबई असणारे अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया ही सरळ सेवा अंतर्गत भरती होणार आहे। पदवी आणि पदव्युत्तर 5 उमेदवार इथे अर्ज करू शकतात। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहूया। बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। विभागीय कामगार व कल्याण अधिकारी या वर्गातील रिक्त असलेली 5 पदे सरळ सेवेने भरण्याबाबत महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे दिलेला आहे। तर तुम्ही इथे बघा, जे उमेदवार पात्र असतील ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। इथे अर्ज करत असाल तर तुम्हाला वैध ईमेल ID आणि ब्रह्मध्वनी क्रमांक इथे वैध द्यायचा आहे। भरती प्रक्रियेचे परीक्षेचे वेळापत्रक इतर माहिती उमेदवाराच्या ईमेल ID वर देण्यात येणार आहे। तर ईमेल ID ब्रह्मध्वनी वैध देणे गरजेचं आहे। बघा, सरळ सेवा पद्धतीने इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे। विभागीय कामगार व कल्याण अधिकारी या अंतर्गत तुम्हाला इथे भरती होणार आहे। पदाचे नाव तुम्हाला सांगितलेलं आहे विभागीय कामगार कल्याण अधिकारी वर्ग ब यांच्यासाठी इथे भरती होणार आहे। तुम्हाला बघा, वेतन श्रेणी बघा 44,900 ते 1,42,400 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि 5 जागांसाठी इथे भरती होणार आहे। या पदासाठी बघा, कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत इथे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। साठी 1, इमा व साठी 1, शा सोमोप्रासाठी 1 आणि खुला प्रवर्गासाठी 2 असं एकूण 5 पदांसाठी इथे भरती होणार आहे। तर सर्व पदासाठी आरक्षण सुद्धा लागू असणार आहे, ते तुम्ही या PDF मध्ये पाहू शकता। विभागीय कामगार व कल्याण अधिकारी यांच्यासाठी बघा काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे। उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील कोणतीही पदवी धारण केलेले उमेदवार इथे अर्ज करू शकतात। बघा, तुम्ही कॉमर्स, सायन्स, आर्ट यामधून कुठलीही पदवी पात्र असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि पदव्युत्तर पदवी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कर्मचारी व्यवस्थापन औद्योगिक संबंध यामधील पदव्युत्तर पदवी धारण केली असावी। बघा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून जर तुमची पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। म्हणजे ऑरमध्ये जर तुम्ही कुठल्याही शाखेतून पदवी असाल किंवा पदव्युत्तर पदवी असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। किंवा महाराष्ट्र कामगार अध्ययन संस्था मुंबईमधून कामगार अध्ययन या विषयातील पदव्युत्तर पदवी धारण केली असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान येणे गरजेचं आहे आणि तुम्हाला इथे संगणकसुद्धा हाताळणीबाबत किंवा संगणकसुद्धा येणे गरजेचं आहे। MSCIT असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। निवडीचे निकषसुद्धा इथे तुम्हाला दिलेले आहेत। आणि तुमची बघा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एक्झाम होणार आहे।
कुठले विषय असणार आहेत, किती मार्क्स असणार आहेत ही सुद्धा माहिती दिलेली आहे. मराठी भाषा 10 क्वेश्चन 20 मार्क मराठी मीडियम असणार आहे. इंग्रजी भाषा 10 क्वेश्चन 20 मार्क इंग्रजी मीडियम असणार आहे. सामान्य ज्ञान 10 क्वेश्चन 20 गुण इंग्रजी मीडियम असणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी 10 क्वेश्चन 20 गुण इंग्रजी माध्यम असणार आहे. विभागीय कामगार व कल्याण अधिकारी यांच्यासाठी बघा इथे तुम्हाला 60 क्वेश्चन 120 मार्क इंग्रजी मीडियम असणार आहे. तुमचा कालावधी इथे 60 मिनिट असणार आहे. टोटल तुम्हाला 100 क्वेश्चन 200 गुण इथे असणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत एकूण 45% गुण प्राप्त करणे गरजेचं राहणार आहे आणि उच्चतम गुणानुसार उमेदवार निवडीनुसार तयार करण्यात येईल. बघा तुमचं जे गुण आहेत ते 45% असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता असं तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. बघा मराठी भाषा व्याकरण परीक्षा मराठी भाषेतून घेतली जाणार आहे. इतर विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून घेतली जाणार आहे. मराठी व इंग्रजी विषयाचे प्रश्नपत्रिका दर्जा हा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी दर्जाचा राहणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी विषयाचे प्रश्नपत्रिका दर्जा पदवी परीक्षेचा सामान्य राहणार आहे. विभागीय कामगार कल्याण अधिकारी पदाच्या अर्हतेशी निगडीत असलेल्या विषयाची प्रश्नपत्रिका ही पदव्युत्तर पदवी दर्जाची इथे राहणार आहे. त्यानंतर मौखिक चाचणीसुद्धा इथे घेण्यात येणार आहे. परीक्षेचे अभ्यासक्रम बघा तुम्हाला इथे परीक्षेचा अभ्यासक्रमसुद्धा दिलेला आहे. बघा परीक्षेचा अभ्यासक्रमसुद्धा दिलेला आहे. मराठीसाठी मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना म्हणी वाक्यप्रचार यांचा अर्थ व्याकरण इत्यादी तुम्हाला इथे असणार आहे. इंग्रजीसाठी सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण इत्यादी राहणार आहे. सामान्य ज्ञान यांच्यासाठी बघा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतिहास भूगोल स्थानिक बाबीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती तुम्हाला इथे असणार आहे. बौद्धिक चाचणी बुद्धिमत्ता चाचणी विभागीय कामगार कल्याण अधिकारी पदाच्या अर्हतेशी निगडीत लेबर वेलफेअर लेबर लेजिस्लेशन इंडस्ट्रियल रिलेशन ट्रेड युनियन इन इंडियन पर्सनल मॅनेजमेंट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे विषय तुम्हाला इथे असणार आहेत. त्या इंडस्ट्रियल सायकोलॉजी अँड ऑर्गनायझेशन बिहेवियर लेबर रिसर्च स्टॅटिस्टिक पर्सनल प्रोसिजर अँड प्रॅक्टिस हे तुम्हाला विषय इथे असणार आहेत. अशा प्रकारची तुमची इथे एक्झाम होणार आहे. त्यामध्ये काय विषय असणार आहेत ते सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायचा आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथे अर्ज करू शकता. हाऊ टू अप्लाय आणि अर्जाचा प्रिंट आणि परीक्षा शुल्क जमा केली तरच प्रिंट काढून जवळ ठेवावी. जर तुम्ही अर्जाचा शुल्क भरलात तरच तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये आणि खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये इथे तुम्हाला अर्ज शुल्क राहणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्ण सविस्तर जॉबबद्दलची माहिती दिलेली आहे. आजचा व्हिडिओ इथे संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.